हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 20 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप इमोशनल होता. मग फ्रेंड्स, नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आढराव हे चक्क अनुसूया आणि समरच्या घरी पोहोचले. कृष्णा आढरावांना घेऊन अनुसूयाच्या घरी आली आणि 26 वर्षानंतर आपल्या बायकोला पाहून, अनुसूयाला पाहून आढराव हे ढसाढसा रडले. त्यांनी अनुसूयाची माफी मागितली. मी तुझा गुन्हेगार आहे. मागील 26 वर्षांपासून तू जो वनवास भोगतीये तो माझ्यामुळे, असं म्हणून त्यांनी अनुसूयाची हात पाय जोडून माफी मागितली. तेव्हा अनुसूयाने त्यांना सत्य सांगितलं. जे काही घडलं त्यात तुमची काहीच चूक नव्हती. हे सगळं त्या बाळजाबाईचं कटकारस्थान होतं आणि 26 वर्षांपूर्वी बाळजाबाईने काय केलं हे सगळं अनुसूयाने आढळरावांना सांगितलं. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अनुसूया आणि समर त्यांच्या घरी बसलेले असतात आणि काल रात्री काय काय घडलं हे आठवत असतात, त्याचा विचार करत असतात. दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात. अनुसूयाला आठवतं की काल रात्री जेव्हा आढळराव मला शोधत होते तेव्हा समरने त्यांच्या डोक्यात काठीने जोरात मारलं होतं. अनुसूयाला त्यांची खूप काळजी वाटते. कृष्णा तेथे आली आणि कृष्णाने समरच्या थोबाडीत मारली आणि समरला ठणकावून सांगितलं, पुन्हा कधीच आबांवर हात उचलायचा नाही. त्यांना काही झालं तर मी तुला सोडणार नाही, हे लक्षात ठेव. हे सगळं अनुसूयाला आठवतं आणि अनुसूया समरला विचारते, समर, त्यांना जास्त लागलं तर नसेल ना? आढळराव बरे तर असतील ना? समर चिडून म्हणतो, तू कशाला त्यांचा विचार करायलीस? लागलं तर लागलं त्यांना, आणि तू त्यांचा जास्त विचार करू नकोस. तर अनुसूया समरला समजावून सांगते, समर, तू त्यांना मारलंस हे खूप चुकीचं केलं. मला मान्य आहे तुला त्यांचा राग आलेला आहे, पण शेवटी ते तुझे वडील आहेत आणि तू तो विचार करायलाच हवा. समर चिडून म्हणतो, त्यांनी माझ्याबरोबर खूप मोठा अन्याय केलाय. त्या बाळाच्या नादाला लागून 26 वर्ष मी माझ्या कुटुंबापासून, माझ्या घरापासून दूर राहिलो. बिन बापाची औलाद म्हणून लोकांनी मला हिणवलं. मला माहिती आहे 26 वर्षानंतर भेटल्यामुळे तुला पाझर फुटला असेल, पण मी त्यांच्याबद्दल कधीच चांगला वागू शकत नाही, हे लक्षात ठेव. अनुसूया समरला समजवण्याचा प्रयत्न करते. जे काही घडलं त्यात त्यांची चूक नव्हती. हे सगळं त्या बाळजाबाईमुळे झालं. ते बाळजाच्या आहारी गेले होते. समर चिडून म्हणतो, आहारी जायला ते काय दूध पितं कुकुलं बाळ होते का? त्यांना सगळं समजत होतं. त्यांनी ही खूप मोठी चूक केली, ज्या चुकीची शिक्षा फक्त त्यांनाच नाही तर आपल्या दोघांना सुद्धा मिळाली आणि मी त्यांना कधीच माफ करणार नाही. अनुसूया चिडून म्हणते, ठीक आहे बाबा, तू त्यांना नको माफ करूस, पण कमीत कमी त्या कृष्णासमोर त्यांच्याबद्दलचा राग दाखवू नको. कृष्णा त्यांना खूप मानते आणि कृष्णाला हे काही आवडायचं नाही. आपल्याला जर आपलं उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल तर कृष्णाची साथ हवी आणि कृष्णाला नाराज करून चालणार नाही. समरला सुद्धा हे पटतं आणि समर शांत राहायचं ठरवतो. यानंतर कृष्णासमोर आढळरावांबद्दल काहीच बोलायचं नाही असं तो ठरवतो. तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवतं. समर आणि अनुसूयाला प्रश्न पडतो, यावेळेस कोण आलं असेल? अनुसूया उठू लागते तर समर म्हणतो, आई तू थांब, मी दरवाजा उघडतो. समर दरवाजा उघडतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण दरवाजाबाहेर चक्क आढळराव आणि कृष्णा उभे असतात. कृष्णाने चक्क आढळरावांना आपल्या घरी आणलंय यावर समरचा विश्वासच बसत नाही. आढळरावांना मात्र माहीत नसतं की समर आपला मुलगा आहे. आढळरावांनी समरला एकदाच पाहिलंय, जेव्हा समर आणि दुष्यंतची मारामारी होत होती. पण आढळरावांना तेव्हापासून संशय होता की नक्कीच हा आपल्याशी काहीतरी नातं ठेवलेला माणूस आहे. पण आढळराव आणि समर एकमेकांकडे पाहतच राहतात. तोपर्यंत अनुसूयाने काही दाराकडे पाहिलेलं नसतं आणि ती विचारते, काय रे समर, कोण आलंय? पण आढळराव, कृष्णा, समर काहीच बोलत नाही. कोणाची काही बोलण्याची हिंमतच होत नाही आणि अनुसूया ही दरवाजाकडे पाहते आणि तिलाही जबर धक्काच बसतो, कारण तिला आढळराव दिसतात. 26 वर्षांनंतर तिचे धनी दिसलेले असतात आणि अनुसूया उभी राहते. अनुसूया आणि आढळराव हे दोघेही एकमेकांकडे पाहतात. दोघांनाही माहीत असतं काल रात्रीच आढळराव आणि अनुसूयाची भेट झालेली आहे. आढळरावांना कळून चुकलंय
की अनुसूया जिवंत आहे, पण ते आपलं स्वप्न होतं, तो आपला भास होता असं त्यांना वाटत होतं. पण आता नजरेसमोर अनुसूयाला पाहून आढळराव हे पूर्ण हादरून गेलेले असतात. 26 वर्षांपूर्वीच्या सगळ्या आठवणी दाटून आलेल्या असतात आणि हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. अनुसूयाचे डोळे पाण्याने डबडबतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप इमोशनल आहे. कुणी काहीच बोलत नाही. फक्त बॅकग्राऊंड म्युझिक आणि अनुसूया, आढळराव यांच्या दोघांच्या डोळ्यातील अश्रू, 26 वर्षांपूर्वीच्या आठवणी की हे आपलं माणूस आहे. अनुसूयाच्या हातातून चहाचा कप खाली पडून फुटतो. समर अनुसूयाकडे पाहतो. आढळराव आणि अनुसूया हे दोघेही एकमेकांजवळ येतात. आढळरावांचा विश्वासच बसत नाही. त्यांची पहिली बायको, त्यांची जीवनसाथी, त्यांची लाडकी अनुसूया आजही जिवंत आहे, जिला त्यांनी स्वतःच्या हाताने मारलं होतं. 26 वर्षांपूर्वीच ती मेली आहे असं त्यांना वाटत होतं. कृष्णासुद्धा खूप इमोशनल होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. फ्रेंड्स, आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये कृष्णाचा एकही डायलॉग नाहीये, ती एकही शब्द बोललेली नाहीये. फक्त आढळराव आणि अनुसूया बोलल्या आहेत. समरसुद्धा एकही शब्द बोललेला नाहीये. आणि आढळराव अनुसूयाजवळ येतात आणि चक्क गुडघ्यावर खाली बसतात. कृष्णाला वाटतं त्यांना काही झालं की काय, ती घाबरते. समरसुद्धा हे पाहतच राहतो आणि अनुसूयासुद्धा त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसते. आढळराव अनुसूयाचा हात हातात घेतात. अनुसूया ढसाढसा रडू लागते आणि आढळराव हे सुद्धा आकांत करतात, जोरजोरात रडू लागतात. अनुसूयासुद्धा रडत असते. समर हे सगळं आश्चर्याने पाहत असतो. कृष्णाच्या डोळ्यात पाणी असतं. आढळरावांनी अनुसूयाचे हात हातात घेतलेले असतात. ते स्वतःच्या माथ्याला, डोळ्यांना हे हात लावतात आणि ढसाढसा रडत असतात, आकांत करत असतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप जबरदस्त आहे. तसंही आढळराव या मालिकेतलं आपलं फेवरेट कॅरेक्टर आहे, आवडतं पात्र आहे. आणि आजच्या एपिसोडमधील या सीनमधील त्यांची ॲक्टिंग पाहून तुम्हीसुद्धा भारावून जाल. त्यांची ॲक्टिंग, त्यांचा अभिनय तुम्हालासुद्धा खूप आवडेल यात शंका नाही. आणि आढळराव हे ढसाढसा रडतच असतात. हे त्यांचे पश्चातापाचे अश्रू असतात. आज इतक्या वर्षानंतर, 26 वर्षानंतर आपल्या प्रेमाला भेटल्याचा ऊर भरून आलेला असतो. दुःख त्यांना झालेलं असतं. आनंदाश्रू असतात. कृष्णाही रडू लागते. आणि इकडे बाळजाबाईचं BP वाढलेलं असतं. डॉक्टर तिला चेक करायला आलेले असतात. ते तिचं BP चेक करतात. तर बाळजाबाई अजूनही विचारातच गुंग असते. डॉक्टर बाळजाबाईला विचारतात, बाळजाबाई, तुमचं BP खूप वाढलंय, काही टेन्शन आहे का? पण बाळजाबाईला काल रात्री काय घडलं, ती रक्ताची बाहुली, मग अनुसूया, हे सगळं आठवत असतं. डॉक्टर विचारतात, बाळजाबाई, बाळजाबाई, काही टेन्शन आहे का? बाळजाबाई म्हणते, नाही, काही टेन्शन नाही आहे. डॉक्टर सांगतात, मी तुम्हाला BPची एक गोळी लिहून दिली आहे, ती गोळी घ्या, गोळी चुकू नका, काळजी घ्या स्वतःची. असं म्हणून डॉक्टर आणि दलपत तेथून निघून जातात. बाळजाबाई विचारच करत असते. दलपत डॉक्टरांना सोडून तेथे येतो आणि बाळजाबाईला विचारतो, बाळजाबाई, काय झालंय तुम्हाला? माझ्या मनात एक सिस्टमॅटिकली शंका येते, ती विचारू का? बाळजाबाई हो म्हणते. आणि दलपत विचारतो, तुम्हाला असं वाटतंय का की अजून वहिनी जिवंत आहे? बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळजाबाई म्हणते, नाही दलपत भाऊजी, ती कशी जिवंत असेल? ती तर 26 वर्षांपूर्वीच मेली आहे आणि मी खूप मोठी चूक केली. तिचं सगळं सामान मी घरात ठेवलं. तिचं सगळं सामान मी घरात ठेवायला नको होतं. मी ते सगळं सामान घराबाहेर फेकलंय. तुम्हालाही काही सापडलं ना तर तुम्हीसुद्धा ते घराबाहेर फेकून द्या. बाळजाबाईला आठवतं की 26 वर्षांपूर्वी तिने स्वतःच अनुसूयावर गोळी चालवली होती, तिचा खून केला होता. त्यामुळे तिचं जिवंत असणं शक्य नाहीये. बाळजाबाई मनात विचार करते, नाही, ती जिवंत नाहीये, ती जिवंत असूच शकत नाही. पण काल रात्री ती मला कशी दिसली हाच प्रश्न बाळजाबाईला पडतो. हेच कोडं तिला पडलेलं असतं की जर 26 वर्षांपूर्वी अनुसूया मेलीये, मग मला ती कशी दिसली आणि हे सगळं कसं शक्य आहे? तर इकडे आढळराव, अनुसूया दोघेही शांत झालेले असतात आणि मग आढळरावांचा त्रागा सुरू होतो. आढळराव हे रडत असतात. तेव्हा अनुसूया त्यांना शांत करते. अहो, शांत व्हा, नका रडू, झालं गेलं सोडून द्या, विसरून जा. तर आढळराव म्हणतात, अनुसूया, तू विसरू शकते, मी कसा विसरणार? 26 वर्ष, 26 वर्ष मी रात्रंदिवस झुरत होतो. मी तुझा खून केला, मी तुला मारून टाकलं. माझ्यामुळे माझी अनुसूया
हे जग सोडून गेली. हे दुःख मी उराशी बाळगून होतो. रोज मी स्वतःला त्रास देत होतो. रोज रडत होतो. स्वतःला शिक्षा करून घेत होतो की माझ्यामुळे माझी अनसूया हे जग सोडून गेली. आणि आज मला कळतंय माझी अनसूया जिवंत आहे. पण अनसूया, जे काही घडलं ते माझ्यामुळे घडलं. मी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मी तुझ्यावर गोळी चालवली. मला माफ कर. नाही नाही, माफी मागण्याच्या लायकीचा नाही आहे मी. माफ करू नको. तू मला शिक्षा दे. अशी शिक्षा कर की मला माझ्या गुन्ह्याचं प्रायचित्त मिळालं पाहिजे. नाहीतर मी नाही जगू शकणार. 26 वर्षांपासून मनावर हे ओझं घेऊन जगतोय मी. जगतोय कसला? फक्त श्वास घेतोय. मेलो तर मी तेव्हाच होतो जेव्हा तू मेली होतीस, हे जग सोडून गेली होतीस. अनसूया, खरंच तू मला शिक्षा कर. अनसूया सुद्धा रडत असते. समर हे पाहत असतो. कृष्णासुद्धा खूप इमोशनल होते. आढळराव म्हणतात, कर अनसूया मला शिक्षा, मार मला मार. असं म्हणून ते अनसूयाच्या हाताने स्वतःच्या थोबाडीत मारून घेतात. अनसूया म्हणते, अहो हे काय करताय? तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेऊ नका. जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये. हे सगळं त्या बाजाने केलं होतं. ही सगळी ती बाजाची कट कारस्थानं होती. आढळरावांना काही कळतच नाही. ते अनसूयाकडे आश्चर्याने पाहतात. अनसूया सांगते, हो, मी तुम्हाला सगळं खरं सांगतेय. तुम्ही माझ्यावर गोळी चालवली नव्हती. या सगळ्यात तुमचा काहीच हात नव्हता. तर हा सगळा त्या बाजाचा डाव होता. तिने हे सगळं घडवून आणलं होतं. आणि अनसूया 26 वर्षांपूर्वी काय घडलं हे सगळं आढळरावांना सांगते. त्या बाजाने मला भेटायला बोलवलं होतं आणि तिला मला मारण्याचाच डाव होता. तिने चक्क माझ्यावर बंदूक रोखली होती आणि मला विचारलं, ए अनसूया, तुला ठेवलेली बाई म्हणून राहायचंय की या जगातून जायचंय? आणि हे ऐकून अनसूयाला खूप राग येतो. पण बाजाने तिच्यावर बंदूक रोखलेली असते त्यामुळे ती घाबरते. पण अनसूया तिची बंदूक हटवण्याचा प्रयत्न करते आणि या दोघींची झटापट सुरू होते. अनसूया सांगते, आमच्या दोघींमध्ये खूप वाद सुरू होता आणि त्याच वेळेस तुम्ही तेथे आला. पण तुम्ही खूप नशेत होता. तुम्ही दोघींना आम्हाला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही ती बंदूक स्वतःच्या हातात घेतली आणि त्या बाजाने नेहमीप्रमाणे नाटकं सुरू केली आणि म्हणाली, आढळराव पहा, या अनसूयाने काय केलंय. तिने बंदूक आणली आहे मला मारायला. तिला माझा जीव घ्यायचा आहे. आढळराव, पाहिलं का तुमची ही बायको कशी करतीये? अनसूया चिडून म्हणते, बाजा, तुझी ही नाटकं बंद कर. खोटं बोलू नकोस. ही बंदूक मी नाही आणलीये तर तू आणलीये आणि तू मला मारण्याचा प्रयत्न करत होती. तर लगेचच बाजा म्हणते, ए अनसूया, काही काय बोलते? माझा आढळरावांवर खूप जीव आहे. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मी असं नाही करू शकत. आणि तुझा विश्वास बसत नसेल ना तर आढळराव मारा मला, गोळी मारा मला. असं म्हणून ती आढळरावांच्या हातातली बंदूक स्वतःकडे रोखते. हे सगळं ऐकून आढळरावांना जबर धक्काच बसतो. अनसूया सांगते, आणि मग त्या बाजाने माझ्यावर गोळी चालवली. तुम्हाला तिने असं भासवलं की तुम्ही बंदुकीचा ट्रिगर दाबलाय, तुम्ही माझ्यावर गोळी चालवली. परंतु तुम्ही नशेत होता त्यामुळे तुम्हाला कळून नाही आलं. पण बंदुकीचा ट्रिगर त्या बाजाने दाबला होता. तिने माझ्यावर गोळी चालवली होती. आढळराव, तुम्ही माझ्यावर गोळी चालवलेली नाहीये. तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न नाही केला. हे सगळं त्या बाजाचं कट कारस्थान होतं. तिने तुम्हाला असं भासवलं की तुम्ही माझ्यावर गोळी चालवली. हे ऐकून आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. आढळरावांना सगळं आठवतं की आढळरावांना असं वाटलं होतं की त्यांनीच अनसूयावर गोळी चालवली आहे. आणि बाजासुद्धा असंच म्हणाली होती, ओ आढळराव, हे काय केलं? तुम्ही अनसूयाला मारून टाकलं. अनसूयाला गोळी लागली होती. अनसूया खाली कोसळली आणि आढळरावांना जबर धक्का बसला. आढळरावांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण अनसूया उठलीच नाही. ती तेव्हा मेली होती असं आढळरावांना वाटलं. अनसूया सांगते, आढळराव, तेव्हा मी मेले नव्हते, फक्त बेशुद्ध झाले होते. पण तुम्हाला त्या बाजाने असं भासवलं की तुम्ही मला मारलंय आणि मग जे काही घडलं ते सगळं तुम्हाला माहीतच आहे. आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांचा विश्वासच बसत नाही. मागील 26 वर्ष ज्या घटनेचं ओझं ते स्वतःच्या मनावर ठेवून जगत होते. मागील 26 वर्ष मी जे काही केलं त्याचं दुःख त्यांना होत होतं. त्यांना आत्ता ते समजलेलं असतं की तो गुन्हा तर त्यांनी केलाच नाहीये. ती चूक त्यांच्या हातून घडलीच नव्हती. आढळराव म्हणतात, कृष्णे, पाहिलंस का, मी काहीच केलं नव्हतं. आणि हा सगळा त्या बाजाचा डाव होता. आणि या खोट्याच्या बळावर त्या बाजाने माझी सगळी सत्ता हडपली आणि हे सगळं साम्राज्य उभं केलं.
साम्राज्य कसलं, तर तिने हे सगळं माझ्याकडून हिरावून घेतलं. माझ्या आजापंजाने कष्ट करून रक्त सांडून जे सगळं काही मिळवलं होतं, जमीन जुमला, उद्योग धंदे, हे सगळं त्या बाळाने माझ्याकडून हिसकावून घेतलं. तो माझा हक्क होता, त्या सगळ्यावर माझा हक्क होता. माझ्या बापदाद्यांनी पंचकृषीमध्ये जे नाव कमावलं होतं, ते सगळं नाव त्या बाळाने बुडवलं आणि त्या बाळाने मला स्वतःच्या टाचेखाली ठेवलं. माझ्या पोटच्या लेकराला माझ्यापासून दूर केलं, माझ्याविरुद्ध भडकून दिलं. ना मला सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली, गावकऱ्यांचं प्रेम मिळालं, ना स्वतःच्या पोटच्या लेकाचं प्रेम मिळालं. त्या बाळजाबाईने माझ्यापासून सगळं हिरावून घेतलं, सगळं हिरावून घेतलं. हे सगळं ऐकून अनुसूयासुद्धा रडू लागते. समरलाही वाईट वाटतं, कृष्णासुद्धा दुःखी होते. पण आढळराव म्हणतात, नाही, आता बस झालं. आता मला हे सत्य कळलंय ना, तर आपण त्या बाळजाबाईला तिला धडा शिकू शकतो, तिला तिच्या पापांची शिक्षा देऊ शकतो. आढळराव म्हणतात, अनुसूये, तू काळजी करू नको. आता तुला तुझा हक्क परत मिळणार. त्या बाळाला तिच्या पापांची शिक्षा मिळणार. मी आहे तुझ्याबरोबर. ही कृष्ण आहे आपल्याबरोबर आणि आपला लेकसुद्धा आहे ना आपल्याबरोबर. माझा दुष्यंत, तो त्या बाळाच्या पोटी जन्माला आलेला असला ना, तरीसुद्धा खूप चांगला आहे. तो खूप विचार करतो आणि जो सत्याच्या बाजूने, न्यायाच्या बाजूने त्याचीच मदत करतो. खरंच खूप चांगला आहे माझा दुष्यंत. हे सगळं ऐकून समर खूप चिडतो. कृष्णाला आनंद होतो. तर अनुसूया म्हणते, आढळराव, तुम्हाला फक्त एक लेक नाहीये, तर 2-2 लेक आहेत. आढळरावांना हे ऐकून आश्चर्य वाटतं. तर अनुसूया सांगते, हो आढळराव, हा जो आहे ना समर, हा तुमचा पोरगा आहे. मी त्याला जन्म दिलाय. आपलं लेकरू येते आपलं. हे ऐकून आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. आढळराव समरकडे पाहतात, पण त्यांचा विश्वासच बसत नाही जे काही अनुसूया बोलतीये. अनुसूया मात्र खुश असते की आज 26 वर्षानंतर बापलेकाची भेट होतीये आणि तिला 26 वर्षांपासून आढळरावांना जे सांगायचं होतं की आढळराव, मी तुमच्या लेकराची आई आहे, मी तुमच्या लेकराला जन्म दिलाय, ते अनुसूयाने सांगितलेलं असतं. समर काहीच बोलत नाही. कृष्णा मात्र खूप इमोशनल होते. आढळरावांना आश्चर्य वाटतं. आढळराव विचारतात, खरंच का? अनुसूया सांगते, हो आढळराव, जेव्हा माझी येथील वेळ संपली होती, त्या बाळाने माझ्यावर गोळी चालवली होती, तेव्हा मला सुद्धा माहीत नव्हतं की हे बाळ माझ्या पोटात आहे, तुमचा अंश माझ्या पोटात आहे. पण नंतर मला कळलं की मी पोटुशी आहे आणि मागील 26 वर्षांपासून या समरसाठीच मी जगले. नाहीतर माझ्याकडे जगण्याचं दुसरं कोणतंच कारण नव्हतं. त्याला वाढवण्यासाठी मी खूप खस्ता खाल्ल्या, खूप कष्ट केले, पण ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे आणि त्याच्यासाठीच मी जगली आहे आणि त्याला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठीच मी परत आली आहे. हे ऐकून आढळरावांना खूप वाईट वाटतं. म्हणजे दुःख, आनंद, पश्चाताप या सगळ्या भावना एकाच वेळेस दाटून येतात. अनुसूया मात्र खुश असते की शेवटी बापलेकाची भेट झालीच. आणि आढळराव समरकडे पाहतात. कोणत्याही बापाला जर 26 वर्षानंतर कळेल की त्याचा एखादा मुलगा आहे, तेव्हा तो काहीच व्यक्त करण्याच्या लायकीचा नसतो. म्हणजे ना शब्दात ना भावनेत. आढळरावांचं सुद्धा तसंच झालेलं असतं. आढळरावांना काहीच बोलता येत नाही, काहीच एक्सप्रेशन देता येत नाही. आढळराव उठतात, अनुसूया सुद्धा उठते. आढळराव समरच्या जवळ येतात. समरला सुद्धा काय बोलावं, काय करावं ते कळतच नाही. आढळराव समरचा हात हातात घेतात, त्याच्या हातावर आपला हात ठेवतात आणि त्याच्या हाताकडेच पाहत असतात. अनुसूया कृष्णा या दोघांकडे पाहत असते. आढळराव खूप इमोशनल झालेले असतात. तर इकडे दलपत, मैनावती आणि जयकांत या तिघांची गोलमेज परिषद भरलेली असते आणि जयकांत म्हणतो, पप्पा, हे सगळे ना काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. काल रात्री ती बाई कोण होती? काकी साहेबांना कोण दिसलं? मला तर काही कळतच नाहीये. आणि या काकी साहेब सुद्धा ना खूप शहाण्या आहे, खूप शहाण्या. आपल्याला काहीच सांगत नाही की काय चाललंय ते. तर मैनावती चिडून म्हणते, मला तर वाटतं त्या बाळजाबाईचा लेक तिला सोडून गेलाय ना, तेव्हापासून तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. येडी झालीये ती, येडी. तर जयकार म्हणतो, येडी झाली असेल तर चांगलंच आहे ना. एकदा का तिला येड्यांच्या इस्पितळात पाठवून दिलं, मग सगळी संपत्ती आपलीच, आपणच चालक आणि आपणच मालक. तर दलपत म्हणतो, ओ जयकांत शेठ, थोडा धीर धरा. ती बाळजाबाई येडी झाली असेल ना, तर तिला आणखीन येडं कसं बनवायचं याचा प्लॅन आहे माझ्याकडे. जयकांत आणि मैनावतीला आश्चर्य वाटतं. तर दलपत सांगतो, आज निवडणुकीचा फॉर्म भरायचा दिवस आहे
आणि त्या बाळाजाला असं वाटतंय की ती बिनविरोध निवडून यावी, पण आपण गावात असा काही गोंधळ घालायचा की तिच्या विरुद्ध एक उमेदवार उभा राहायला पाहिजे आणि ती बाळाजा जर निवडणुकीत हारली तर ती पूर्ण येडी होऊन जाईल, एवढं मात्र नक्की. तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं ते. आणि जयकांत मैनावती खूप खुश होतात आणि जयकांत म्हणतो, वय पप्पा, आता पहा मी सगळं कसं करतो अतिप्रचंड वेगाने. आणि लगेचच दलपत म्हणतो, एकदम सिस्टमॅटिकली. मैनावती, दलपत आणि जयकांत खूप खुश असतात. त्यांनी बाळाजाबाईविरुद्ध प्लॅन बनवलेला असतो. आणि इकडे आढळराव चक्क समरच्या हाताचा वास घेतात आणि खुश होऊन म्हणतात, आहे आहे, याच्या रक्तात आपल्या गावाचा सुगंध आहे. अनुसूयाला खूप आनंद होतो आणि आढळराव हे समरच्या नजरेला नजरच देत नाही आणि म्हणतात, समर, तू माझा पोरगा आहे आणि जेव्हा तुला वाटेल, जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा मला माफ कर, या बापाला माफ कर. समर खूप इमोशनल होतो. आढळराव चक्क त्याच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात, मला माहिती आहे या बापावर तुझा राग असेल. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते माझ्यामुळेच घडलंय. त्यामुळे तुला जेव्हा कधी जमेल तेव्हा या बापाला माफ करण्याचा प्रयत्न कर. असं म्हणून आढळराव समोर हात जोडतात. समर काहीच बोलत नाही आणि आढळराव त्याला घट्ट मिठी मारतात. कृष्णा, अनुसूया या दोघांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आढळराव सुद्धा रडत असतात. कृष्णा खूप खुश होते. आज 26 वर्षानंतर आढळरावांना त्यांची लाडकी बायको, त्यांचा पोटचा लेक भेटला. त्यांची भेट मी घडून आणली याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर असतं आणि तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. फ्रेंड्स, ही मालिका सुरू झाल्यापासून हा एपिसोड असा पहिलाच असेल ज्या एपिसोडमध्ये कृष्णा दिसतीये पण तिने एकही डायलॉग म्हटलेला नाहीये, एक शब्दही ती बोललेली नाहीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आढळरावांचा अभिनय आज सगळ्यांनाच आवडला असेल यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे, ज्या ट्विस्टमुळे बाळाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल आणि गावाचं भविष्य, वर्तमान काळ कायमचा बदलून जाईल. मग असं नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की संपूर्ण गावकरी चक्क बंब्याच्या घराबाहेर जमतील आणि जोरजोरात घोषणा देऊ लागतील, हमारा नेता कैसा हो, कृष्णा जैसा हो. म्हणजे आमचा नेता कृष्णा सारखाच असायला हवा, असा गावकरी गोंधळ घालतील. आणि गावकऱ्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की आम्हाला बाळाजाबाई सरपंच म्हणून नकोय, आम्हाला आता बाळाजाबाईची सत्ता नकोय जी आमचं रक्त पिईल. आम्हाला आमचं भलं करणारा, आमचा विकास करणारा, आमच्यासाठी जगणारा, आमच्यासाठी लढणारा नेता हवा आहे. आणि हा नेता म्हणजे कृष्णा. कृष्णाचा विजय असो, कृष्णाचा विजय असो, असे सगळे गावकरी जोरजोरात घोषणा देत असतील. आणि दुष्यंत हा सुद्धा कृष्णाला समजावून सांगेल, कृष्णा, तुला आता या गावकऱ्यांचं ऐकावंच लागेल. एकही रुपयाची अपेक्षा न बाळगता रात्री अपरात्री मध्यरात्री तू या गावकऱ्यांच्या मदतीला धावून जातेस, त्यांच्या सुखदुःखाची साथी बनतेस. त्यांच्यावर थोडासाही अन्याय झाला तरी त्यांच्या बाजूने उभी राहतेस. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करत, पण तू या गावकऱ्यांची पर्वा करते, त्यांच्या जनावरांची पर्वा करते. आणि यालाच तर म्हणतात नेता, यालाच तर म्हणतात गावकऱ्यांचा सरपंच. सरपंच आणखीन वेगळं काय काम करतो? त्यामुळे कृष्णा, तुला आता या गावचा सरपंच व्हावंच लागेल. तुला बाळाजाबाई विरुद्ध निवडणुकीत उभं राहावंच लागेल. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसणार. कृष्णाचा विश्वासच बसणार नाही की ती चक्क निवडणुकीत उभी राहतीये. दुष्यंत तिला निवडणुकीत उभं राहण्यासाठी सांगतोय. आणि बाहेर गावकऱ्यांचा आक्रोश वाढतच जाणार. गावकरी जोरजोरात घोषणा देत असतील की कृष्णा निवडणुकीला उभी राहिलीच पाहिजे, कृष्णा सरपंच बनलीच पाहिजे. पुढची सरपंच असणार कोण? कृष्णाशिवाय हायच कोण? आणि इकडे दुष्यंत हा कृष्णाचं मनोबल वाढवत असेल, तिचा आत्मविश्वास वाढवत असेल की कृष्णा, तुला आता या गावातील लोकांच्या न्यायासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी उभं राहावंच लागणार आहे. तुझ्याशिवाय त्यांचा नेता दुसरा कुणीच बनू शकत नाही, त्यांना दुसरं कुणीच न्याय मिळवून देऊ शकत नाही. बाळाजाबाईची अन्यायाची राजवट संपवायची असेल तर तुझ्याशिवाय कोणता दुसरा पर्याय नाहीये, असं दुष्यंत कृष्णाला समजावून सांगणार. मग
कृष्णा ही बाळजाबाई विरुद्ध निवडणुकीत लढायला तयार होईल का? कृष्णा उभी राहिली तर बाळजाबाई नक्कीच हरणार यात शंका नाही, पण बाळजाबाईचे डावपेच वाढतील हे मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.